हे गाईज गुड इव्हिनिंग. फिलहाल संध्याकाळ झाले. आजचा ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट केलं आहे. तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आहे तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी. फिलहाल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आज आम्ही करणार आहे या पंख्याची अनबॉक्सिंग दाखवत होतो. हे बघा इथं पंखा ठेवला आहे. तर फिलहाल याची अनबॉक्सिंग करूया पहिलं. आणि ह्याच्यासोबत दोन वस्तू आणि अनबॉक्सिंग करायचे ते तुम्ही बघा पुढे. तर फिलहाल पहिले ह्याची अनबॉक्सिंग करूया, त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढचं दाखवू. ह्याच्यामध्ये आहे पंखा. तर फिलहाल व्हाईट कलरमधून मागवलेला. तर चला तुम्हाला याची नीट दाखवतो एकदम उचलून रावसमध्ये. तर हे बघा असा प्रकारचा पंखा आहे. फिलहाल मस्तपैकी हे वरचा पंखा आहे ना, तो मधी लावायचा आणि ह्यो बाहेर लाव. आणि ह्याच्यासोबत पाते पण आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा तर हे पाते आहेत असे व्हाईट कलरमधूनच, ह्याचे काय जास्त काय नाही. तर फिलहाल एवढंच आहे. ह्याच्यासोबत आपल्याला हे दोन वाट्या भेटल्यात आणि हे भेटले आणि बस एवढंच आहे. आणि हे थर्मस आहे बस. तर चला याची अनबॉक्सिंग झाले. आता करूया नेक्स्ट ह्याच्यातून त्याच्यामध्ये. तर दुसरी चीज होती आपली हे हेडफोन नवीन बाय केले मी. तर हे बॉट कंपनीचं आहे. तर याची अनबॉक्सिंग करूया आता. तर बॉक्स खोलल्यावरती आपल्याला भेटते सगळ्यात पहिलं हेडफोन. तर अशा कंपनीचे फिलहाल दोन असे. ओ भाई खतरनाक. हे पण सेम आहे. ह्याच्या बॉक्स बघा किती प्रीमियर आहे मधून. हे बघा आणि दुसरी वस्तू आपल्याला हे पण भेटतं. ह्याला कसं काढायचं, ह्याच्यात आपल्याला काय तर एक चार्जिंग केबल, म्हणजे हेडफोनला चार्जिंग केबल. एक टाईप सी आहे. पण त्याला पण ठेवून देऊ इथं साईडला. दुसरे आपल्याला हेडफोनचे कवर भेटतात भाई साहब. हे बघा हेडफोनचे कवर. हे बघा असे लब्बरचे फोन. त्याला ठेवून देऊ. ह्याची झाली अनबॉक्सिंग. तर मित्रांनो आता दुसरं झाले, म्हणजे आपलं ह्याची अनबॉक्सिंग तर झाले फिलहाल. तर आता करूया नेक्स्ट त्याची सरप्राईज. भाई साहेब एवढा हार्ड आहे ना. फिलहाल मग मी गाणं ऐकायला ह्याच्यामध्ये, तर आवाज पण एवढा रावस आहे ना तुम्हाला. तर मित्रांनो आता हे अनबॉक्सिंग आहे. हे माझ्या भावाचा फोन आहे फिलहाल. तर नवीन परचेस केला IQचा. तर याचे पहिलं फीचर दाखवून देतो तुम्हाला. तर याच्यात काय तर नाही माहीत आहे. किंमत तुम्ही बघू नका. मेड इन इंडिया आहे. मॉडेल नंबर 12407 आहे. रॅम 8 GB आणि स्टोरेज 128 GB. कलर सिल्वर आहे आणि 1G सेम लिमिट, म्हणजे 1 ग्राम लिमिट आहे जी. आणि फिलहाल लाचं काय नाही. बॉडी वेट 873 kg. फक्त कमी म्हणजे एकदम कमी वजनाचा हे मोबाईल आहे. फिलहाल ते अनबॉक्सिंग करतो मग दाखवतो तुम्हाला. चला. फिलहाल आपल्याकडे सगळ्यात पहिलं फोन भेटतो. फोन तर लास्टला दाखवायचा पहिलं, नंतर याच्यामधले फीचर काय काय भेटते ते दाखवतो. पहिलं आपल्याला हे काय कामाचं नाही. आपल्याला भेटते एक ट्रान्सपरंट कवर, जे की क्वालिटी एकदम मस्त आहे. बिल्ड क्वालिटी एकदम रावस आहे आणि ट्रान्सपरंट कवर एक नंबर आहे. तिसरं आपल्याकडे मॅन्युअल भेटते, जे की काय आज कामाचे नाहीत. आणि नंतर आपल्याला भेटते चार्जर. चार्जर हेवी आहे भाई साहब.
किती वॉटचा आहे? 11 वॉट. 11 वॉटचं चार्जर आहे भाई साहब. आणि दुसरी केबल, चार्जिंग केबल, ह्याची पण क्वालिटी बेल्ट आहे. ट्राय करायला. हे पण टाईप सीच आहे. मोबाईल म्हणजे वायर ह्याची टाईप सी केबल आहे. तर फिलहाल हे ठेवून जा साईडला. आणि लास्टला आपल्याकडे सिम एजेक्टर टूल, हे काय आपल्या हे पण लागणार. तर याला सगळ्यांना साईड करूया. आता करूया मोबाईलवरती फोकस. तर आपल्याकडे लास्ट भाई साहब मोबाईल. बघू शकता तुम्ही फोन IQचा एकदम प्रीमियर डिझाईन आहे भाई साहब. डिझाईन चेक करा फक्त तुम्ही. सिल्वर कलर मध्ये मस्त IQचा फोन. आणि हो एक 5G फोन आहे. तर फिलहाल आता याला ऑन करूया. तर ऑन झाल्यावर आपल्याला हे दिसतं IQ 5G अँड्रॉइड पॉवर बाय भाई साहब. आणि पहिल्या स्क्रीनवर आपल्याला भेटते पंच होल कॅमेरा भाई साहब. म्हणजे हे आपल्याला S25 अल्ट्रामध्ये पंच होल डिस्प्ले कॅमेरा भेटतो. तर ह्याच्यात पण सेम तसंच आहे. तर फिलहाल IQ म्हणजे ओपन झालं आहे. आणि गेला काय सेटअप तर केलं नाही. तर ह्याची कॅमेरा क्वालिटी एवढी जब्बर आहे ना भाई. आता तुम्हाला थोड्या वेळाने ह्याच्यातून एकदा शूट करून दाखवतो. 4K 30 FPS आपण शूट करू शकतो. फिलहाल भाई साहब स्क्रीन बघा, HD डिस्प्ले HD. मला सेटिंगमध्ये जाऊन ह्याची रॅम बीम सगळं दाखवतो. तर अबाउट फोनमध्ये गेलो. ह्याचं नाव आहे IQ Z10 5G 2.5 HD डिस्प्ले, 7 स्क्रीन आहे, 15 अँड्रॉइड वर्जन 15, 128 GB स्टोरेज आहे, 10 GB व्हर्च्युअल स्टोरेज आहे. म्हणजे एकदम जब्बर फोन आहे भाई साहब. 2.4 HD डिस्प्ले याच्यावरती. आणि इथं ते लिहिले अबाउट फोनमध्ये. आणि त्याला सेटअप करायचे पूर्ण. तर फिलहाल एवढंच होतं. आता याच्यावरती तुम्हाला शूट करून दाखवतो. फायनली शूट होत आहे IQ Z10 5G वरती 4K 30 FPS वरती. कशी क्वालिटी येते मला कमेंट करून सांगा. तर फिलहाल सेल्फी कॅमेराने शूट करून बघतो कशी क्वालिटी येते. तर फायनली फ्रंट कॅमेराने शूट होते. तर कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा मला. तर फिलहाल 4K FPS वरती पण शूट होते सेल्फीमध्ये. आणि याची स्टेबलायझिंग याला आपण पळून म्हणजे जरा हलून बघूया की स्टेबलायझिंग कशी येते. फिलहाल पाठच्या कॅमेराने शूट करूया. कमेंट करून सांगा स्टेबलायझिंग कशी येते. तर फिलहाल मी मोबाईलला हलवतोय. तर स्टेबलायझिंग कशी येते कमेंटमध्ये सांगा. तर चला आता थोड्या वेळाने भेटूया वापस एकदा. तर फायनली शूटिंग झाले. म्हणजे आपल्या न्यू मोबाईलवरती शूट केले मी 4K 30 FPS वरती. आणि स्टेबलायझिंग पण चेक केले. मला आता तुम्ही कमेंट करून सांगा की मोबाईल कसा वाटलाय. तर
तर फिलहाल चला सीन तुमचं स्वागत आहे मित्रांनो कुकिंग विथ कार्तिक। तर आज आम्ही बनवणार आहे अंडे। तर इथं बघा, तर इथं दूध पण तापवणार आमच्या रात्रीसाठी। तर फिलहाल इथं दूध तापवायला ठेवणार आणि तिथं अंडे। तर फिलहाल मम्मी आता अंडे फोडेल, मग नंतर मी टाकल। तर अंड्याचा ऑमलेट बनवून मग मस्त चपातीसोबत खाऊ शकतो, ब्रेडसोबत पण खाऊ शकतो। आता आपली मर्जी कशासोबत पण खाऊ शकतो। तर फिलहाल बनवूया मस्तपैकी। भाई साहब अंडे तर मला फोडतात नाहीत, मम्मीला बरोबर फोडतात। मी अंडे कधी फोडलेच नाही भाई। मीठ किती टाकू? थोडं टाक, किटलीवरती ठेवली पाहिजे, झाकण लावून तेल सांगत एवढंच। हां तर मित्रांनो मम्मी आता तिला फोन नाही, मम्मी बरोबर आता बनवते काय माहिती चमच चमच मसाल्याच्या डब्यात झाकण लावून तिला ठेवून दे। बसा गॅस बंद कर, टाकू काढा। आताच नको पडली फुल करू दिवस तिला टाकत। फिलहाल मस्त आपला अंडा बनतंय, तर तोवर तक वाट बघूया। पलटी करू, पलटी भाई साहब अंडा तर मला करताच येत नाही। आता मम्मी बघा कसं पलटी करेल, एकदम एका ह्याच्यामध्येच पलटी करेल। तर बघूया आता मम्मी पलटी कसं करणार। मला तर पलटी करायला येतच नाही भाई साहब। अंडा कधी बनवलंच नाही लाईफमध्ये मी, पहिलं बनवायचं पण आता बनवत नाही। आता करायचं खायची इच्छा होत नाही एवढी, तर म्हणून आता मम्मीसोबत एकदा बनवतोय। तर आता मम्मीने दुपारी एक आणलेले, त्याच्यातले 2 तर मीच खाऊन घेतले। तर आता बाकी फॅमिली खाईल, तर एक मामा खाईल, एक आजी खाईल, एक भाऊ खाईल, एक मम्मी खाईल, बाकीचे सगळे आहेत माझे। फायनली अंडे तयार झाले, तर आता मस्त चपातीवर टाकून राहावंस, टेस्टी वाटते एकदम बस। तर फायनली अंडा इट्स रेडी। फिलहाल मस्त खायला बसतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की कसं झालंय। तर फिलहाल मस्तपैकी बसतो खायला, भेटूया थोड्या वेळाच्या नंतर, बाय बाय। तर मस्तपैकी मस्त खायला बसले, तर रावस एकदम भारी अंडा तयार झाले फिलहाल। तर मस्तपैकी खाऊया रावसमध्ये, तर भेटूया थोड्या वेळाच्या नंतर, बाय बाय। तर फायनली डिनर पण झालंय, तर आता तिथं मस्त दूध तिथं ठेवलंय। तर फायनली आता ब्लॉगला एंड करूया। आवडला तर लाईक करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा। भेटूया ना ब्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय बाय बाय।